जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये रंगला खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा। इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक 12 येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व माजी नगरसेवक मान्य श्री मनोज साळुंखे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक 13/5/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मनोज साळुंखे फाउंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 मधील महिलांच्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री संतोष कांदेकर यांनी कार्य पाहिले। या कार्यक्रमासाठी महिलांचाही उत्तम असा प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमावेळी श्री संतोष कांदेकर यांनी खास महिलांना मनोरंजनासोबत प्रबोधनात्मक खेळ खेळून महिलांचा आनंद द्विगुणित केला। अनेक खेळामध्ये सर्व महिलांनी हिरिरीने सहभाग घेत अनेक महिलांनी आपल्या अंगातील कलागुणांना वाव दिला। त्याला प्रतिसाद म्हणून पैठणीचे मानकरी सौ सुप्रिया आमलकर ठरल्या, तर 1 ग्रॅम कोल्हापुरी साजच्या मानकरी सौ ज्योती टेके, 5 लिटर प्रेशर कुकरच्या मानकरी सौ अश्विनी भंडारे, भांडी सेटचे मानकरी सौ पूजा आवळे या ठरल्या। या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक मनोज साळुंखे, लक्ष्मण कबनुरे, सीतारामजी ओझा, दिलीप धायतोंडे, विजय बनसोडे, पापा उस्ताद, संभाजी शिंगारे, प्रकाश नाईक, अविनाश सावरकर, श्री असलम सोलापुरे, श्री अनिल ठाणेकर, श्री DM लटके, श्री भागवत जावीर, माजी नगरसेवक श्री जहांगीर पटेकेरी, श्री फिरोज आंबर्डेकर, आबिद मुल्ला, सौ विद्या मनोज साळुंखे, जिल्हा उपाध्यक्षा वैशालीताई नायकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयताई पाटील, माजी नगरसेविका अनिता कांबळे, माजी नगरसेविका रत्नप्रभा पाटणकर, माजी मागासवर्गीय अध्यक्षा नागुताई लोंढे, भाजपा शहर सरचिटणीस नीता भोसले, प्रभाग अध्यक्षा विद्याताई सुतार, भाजपा सरचिटणीस प्रिया बागडे, उपाध्यक्षा परवीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर सुनीता नावबंदर, आशा माने, वनिता खोत, ज्योती सुतार, संगीता मात्रे, कांचन सुतार तसेच सदर कार्यक्रम हा उत्कृष्टरित्या संपन्न होण्यासाठी चांद जमादार, सतीश पाटील, रवींद्र भांडे, धनंजय दाहोत्रे, निलेश पाटील, आकाश वासुदेव, सलीम नदाब, संदीप गवड, अमन शिरगावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत कॅमेरामॅन यासिन पकालीसह सचिन खोंद्रे। या इथं आज जमलेल्या आहात त्या खरं तर मनोज भाऊंच्या सगळ्या भगिनी आहात। आपल्याला बघा, या काळामध्ये माहेरची किती आतुरतेनं वाट आपण बघत असतो, पण किती जणांना माहेरी जाऊन आनंद लुटता येतो हे स्वतः आपण थोडीशी परीक्षा करायची। अशा पद्धतीनं आपल्याला अतिशय आदरपूर्वक निमंत्रित करून की आम्ही तुम्हाला रिक्त हस्तानी जाऊ देणार नाही, अशा प्रकारचा एक निश्चय करून त्याची योजना करून तुम्हा सर्वांना इथं बोलवलेलं आहे। आणि ते सुद्धा काहीतरी निमित्त, म्हणजे असं बोलवलंय दिलंय असं नव्हे, तर संभाजी महाराजांचा जन्मदिन आणि मनोज भाऊंचा वाढदिवस अशा पद्धतीचा हा एक चांगला कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। याच्याशिवाय त्यांनी रक्तदान शिबिर पण घेतलेलं आहे, नेत्र संस्कार, त्याच्यावरती नेत्र तपासणी हाही कार्यक्रम आहे, गायींना चारा देणं हाही कार्यक्रम आयोजित आहे। त्याच्यानंतर वृद्धाश्रमांना अन्न सेवा त्यांनी दिलेली, अन्नदान मी म्हणणार नाही कारण अन्नदान करण्या इतके आपण कुणीही मोठे नसतो, ती सेवा असते, अन्न सेवा त्यांनी केलेली आहे, ते अजूनही करणार आहे। आणि उद्या ज्या वेळेला त्यांचा जन्मदिवस साजरा केला जाईल मित्रमंडळींकडून, आपणकडून, त्या वेळेला सुद्धा त्यांनी एक अशी सूचना केलेली आहे की गुच्छ वगैरे देण्यापेक्षा तुम्ही वह्या द्या, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या लेखनासाठी उपयुक्त होईल। कांबळे परिवारातर्फे मनोज भाऊ यांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या कुटुंबास शुभेच्छा देते। असे म्हणणारे जगात एक काही लोक असतात, सारे जण माझे, मी सारे जणांचा असे म्हणणारे मनोज भाऊ
असा कार्यकर्ता धडाडीचा, सर्वांना कुठं वाटते तर गाठ पडले तर सर्वांना बरोबर बोलून चालून असा राहणारा कार्यकर्ता मी पण पहिल्यांदाच बघते. नाहीतर याच्या आधी पण मी कार्यकर्ते बघितले, तिथून नमस्कार करून ते पुढे जाणार. भाऊ तसे नाही, भाऊ घरी येऊन काय असेल ते चहा पाणी चटणी वगैरे आमच्या घरी येऊन खाऊन जातात. असा कार्यकर्ता नेहमीच आपल्यासोबत असावा. आता जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.